पावसाळा सुरू झाला की काहीतरी झटपट गरमागरम चमचमीत खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. अशा वेळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल चविष्ट अंडा करीची रेसिपी. इथं मी मोजकेच साहित्य आणि काही सोप्या टिप्स वापरलेल्या आहेत आणि यात मी एक पदार्थ टाकलेला आहे आणि एक ट्रिकही वापरलेली आहे. त्यामुळे अंडा करीला अगदी रेस्टॉरंट सारखी चव येते आणि ही अंडा करी इतकी स्वादिष्ट बनते की तुम्ही ही भात, पोळी, भाकरी किंवा नान सोबत खाऊ शकता. चला तर मग वेळ न दडवता झणझणीत चमचमीत अंडा करीची साधी सोपी पद्धत पाहूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता सुरुवातीला अंडा करी करण्यासाठी अगोदर आपण मसाला तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे आणि इथं मी 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आणि असे उभे कट करून घ्यायचे, म्हणजे त्याची चव अजूनच छान लागते आणि ते भाजताना लवकर भाजले जातात, व्यवस्थित असे भाजले जातात. त्यासाठी असे उभे कांदे चिरून घ्यायचे आणि मगच त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची आणि एकसारखं त्यांना असं परतत व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यांच्या ज्या अशा कड्या असतात त्या अशा मोकळ्या करत चालायच्या. आता बघा 2 ते 3 मिनिटांमध्येच हा कांदा व्यवस्थित असा लालसर होत चाललेला आहे. आपल्याला याला जास्त काळपट वगैरे करायचा नाही, तर फक्त आपल्याला थोडा डार्क ब्राऊन कलर यांना आणून घ्यायचा आहे, म्हणजे आपले कांदे छान असे चवीला लागतात आणि कांदा छान भाजल्यामुळे भाजीला टेस्टही छान येते. आता अजून 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता कांद्यांना छान असा ब्राऊन कलर येत चाललेला आहे. अजून याला 1 ते 2 मिनटं असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा छान व्यवस्थित भाजला जातो. आपल्याला फक्त याला ट्रान्सपरंट असा करायचा नाही, तर त्याला छान असा कलरही आणून घ्यायचा आहे. आता बघा आपला कांदा छान असा भाजला गेलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर इथं मी मध्यम आकाराचे 3 टमाटे ते कट करून घेतलेले. आता टमाटे कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं की जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही, तर अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या. त्यामुळे टमाटे असतात ते व्यवस्थित असे भाजले जातात आणि छान असे सॉफ्ट होतात. तर त्यासाठी आपल्याला टमाटे असतात ते बारीक कट करून घ्यायचे. नंतर आता इथं लवकर टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आणि मसाल्याला छान चव येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एक वेळा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथं सुरुवातीला सांगितलेलं होतं की मी इथं एक सिक्रेट असा पदार्थ टाकून घेणार आहे, तो म्हणजे काजू. काजू टाकल्यामुळे आपल्या भाजीला रेस्टॉरंटमध्ये मिळते तशा भाजीची चव येते. तुम्ही या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून बघा. आता यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, नंतर 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित एक वेळा परतून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनटं परत एक वेळा परतायचं आहे, म्हणजे तेही व्यवस्थित भाजले जातात. आता बघा सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड केल्यानंतरच हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आता मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की एक ट्रिक मी वापरणार आहे, त्यामुळे आपल्या अंडा करीला एकदम रेस्टॉरंटसारखीच चव येईल. आणि ती ट्रिक म्हणजे उकडलेल्या अंड्यांना हलकेसे चीर देऊन 1 ते 2 मिनटं हळद, मीठ, तिखट टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायचे. तर इथं मी 6 ते 7 अंडी घेतलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित उकडून घेतलेले आहे आणि त्यांना पूर्णपणे थंड करून त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता उकडलेल्या अंड्यांना हलकेसे चीर देऊन घ्यायचे. 1 ते 2 ठिकाणी असे चीर देऊन द्यायचे. तर हलकेसे चीर द्यायचे, जास्त आतपर्यंत चीर मारायची नाही, नाहीतर अंडी तुटू शकतात. असे चीर दिल्यामुळे काय होतं, तर आपण जेव्हा अंडी मसाल्यांमध्ये टाकतो तेव्हा त्या अंड्यांमध्ये मसाल्याची चव आतपर्यंत मुरते आणि करीची चव एकदम ढाबा स्टाईल लागते. तर त्यासाठी असे चीर मारून घ्यायचे. आता याच पद्धतीने मी राहिलेली अंडी आहे त्यांनाही चीर मारून घेणार आहे. तर इथं बघा सगळ्या अंड्यांना चीर मारून झालेली आहे आणि आता आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि जेवढी अंडी होती तेवढी तेलामध्ये सोडून घ्यायची. नंतर यावर मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मी फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण अंडी आहे ती व्यवस्थित अगोदर 1 मिनिटापर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतरच हळद आणि तिखट टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे ते तेलामध्ये जास्त वेळ करपत नाही. आता इथे मी थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि परत 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित हे फ्राय करून घेणार आहे. ही अंडी फ्राय करत असताना नॉनस्टिकचीच कढई घ्या किंवा मग स्टीलची घेत असाल तर तेल थोडं जास्त टाका, म्हणजे अंडी करपणार नाहीत.
आता ही अंडी परतून झालेली आणि त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता इकडे आपला मसाला आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे आणि त्याला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून व्यवस्थित बारीक वाटण करून घेणार आहे। तर मी 2 बॅचेसमध्ये हा मसाला वाटून घेणार आहे, कारण मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे। तर यामध्ये हलकंसं थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्तही पाणी टाकून घ्यायचं नाही। तर आपल्याला थोडंसं पाणी टाकून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर या पद्धतीचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता मी हे वाटण करून घेतलेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तर आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे। तर हे बघा, मी अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपलं वाटण तयार आहे आणि आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी गॅसवर तीच कढई ठेवून घेतलेली आणि जे तेल आपण अंडी फ्राय करण्यासाठी वापरलेलं होतं त्याचमध्ये 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे। इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 तमालपत्रे, 2 तुकडे दालचिनीचे, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंगा आणि 7 ते 8 काळी मिरे टाकून घ्यायची। असे खडे मसाले टाकल्यामुळे भाजी आणखीनच छान टेस्टी होते। आता हे हलकंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे तेही तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। आता गॅसची आच मध्यममध्ये करून घ्यायची, जास्त मोठ्या आचेवर किंवा एकदमच कमी मंद आचेवरती आपल्याला हा मसाला फ्राय करायचा नाही। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेले। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला यांना थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे धना पावडर टाकून घ्यायचं आहे। आता यांना सुद्धा मसाल्यांमध्ये आणि मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतात। आता आपल्याला 1 ते 2 मिनटं असंच हे शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता ते 1 ते 2 मिनटं शिजल्यानंतर त्यांना किती छान असा रंग आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। या पद्धतीने असं हे वाटण व्यवस्थित तेलात शिजू द्यायचं आहे। आता आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर मी 1 ग्लासमधून थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं आपल्याला फक्त वाफ काढायची। तर 1 ते 2 मिनटानंतर बघू शकता किती छान असं तेल सुटलं चाललेलं आहे आणि आता आपण परत 1 वेळा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण मसाला शिजवत राहतो तेव्हा गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे, कारण मसाला खाली कढईला करपण्याची शक्यता असते, म्हणून मंद आचेवरती मसाला छान भाजून घ्यायचा आहे। आता बघा, मसाला छान आपला भाजला गेलेला आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। तर जेवढं ग्लासमध्ये शिल्लक पाणी होतं तेवढं टाकून घेतलेलं आहे। साधारण पाऊण ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। मला पाणी थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इथं ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता, पण रेस्टॉरंटमध्ये करी ही थोडीशी घट्टसरच असते। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। यावर मी आता झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे। छान वाफ काढून घ्यायची आहे। आता बघू शकता 1 ते 2 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघा किती छान असं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तेलही किती छान सुटलेलं आहे। आता मी यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली अंडी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि परत 1 वेळा व्यवस्थित सगळं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे अंड्यांमध्ये सगळा हा मसाला आहे, ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित मिक्स होते। आता अंड्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित आतपर्यंत मुरण्यासाठी मी त्यावर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून छान ग्रेव्ही अशी शिजवून घेतलेली आहे आणि आता झाकण काढून बघू शकता आपली अंडा करीची भाजी किती छान मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि ग्रेव्ही किती छान अशी तयार झालेली आहे। आता मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर आपण जी ट्रिक वापरली होती अंड्यांना चीर मारून फ्राय करण्याची, त्यामुळे अंड्यांमध्ये हा मसाला आतपर्यंत मुरतो आणि अंडा करीला अगदी ढाब्यासारखे किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी अंडा करीची चव लागते। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तिला आता एका बाउलमध्ये मी सर्व करून घेणार आहे। तर पावसाळ्यामध्ये गरमागरम भात किंवा मऊ पोळीसोबत ही अंडा करी खाण्याची मजाच काही वेगळी असते। आणि काहीतरी चमचमीत खायचं असेल आणि घरात भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही या पद्धतीने अशी मस्त चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल ही अंडा करीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि हो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही अंडा करी कशासोबत खायला पसंत करता।
आणि हो, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.